नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरुण कथेचा पुढील भाग, म्हणजेच पांघरुण भाग 17. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक आहात ना? तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असाल तर आपण कथेच्या पुढच्या भागाला लगेचच सुरुवात करूया. दुःखाच्या चिखलात म्हणजेच माझं सारं आयुष्य रुतलं होतं. तरी मनात आनंद आणि तेजाचे पंकज उमलत होते. आता थोडा त्रास, किळसवाण्या नजरा, घाणेरडे बोलणं कमी झेलायला मिळणार होतं. त्या दिवसापासून मी तिथं राहत होते. रानातल्या दव्यासाठी उपयोगी येणाऱ्या रोपट्यांची मी पाने, मुळे सगळं आणून विकत होते. तेही आता नुकताच पावसाळा होता म्हणून दीपकांडीचे गजरे, त्याचबरोबर इतर फुलांचेही गजरे विकत होते. थोड्याफार पैशांची साठवण केली होती. बस काही दिवसांनी मी इथून पाड्यावर जाणार होते. पण नियतीने असं काही घडवलं की पुन्हा तुम्हाला नव्याने भेटावं लागलं. गौरी आपला भूतकाळ सांगत होती. तो सांगत असताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणाक्षणाला बदलत होते. वेदना तिच्या काळजात किती खोलवर रुतलेली आहे ह्याचा प्रत्यय येत होता. तिच्या त्या वेदना, यातना यामुळे त्याला दुःख होत होते. तुटलेल्या अवस्थेत तिने स्वतःला सावरणे, कोणत्याही परिस्थितीत हार न मानणे, या सगळ्या गोष्टी शिवला मनात प्रेरणा देत होत्या. तो जरी एक सैनिक असला तरी ती एक वीरांगना होती. कधीही हार न मानणारी, खंबीर मनाने लढणारी. काय बोलावे, कसं बोलावं काहीच कळत नव्हतं. तरीही बोलणे गरजेचे होते. गौरीने सहन केलेल्या यातनांच्या पुढे दोन मळमेचे शब्द काहीच काम करणारे नव्हते. शिवने मनातला राग एखादा आंबा गिळावा तसा गडगड गिळला. हाताच्या मुठी घट्ट आवळल्या अन खुर्चीतून उठून तो तिच्या शेजारी बेडवर बसला. गौरीच्या हातावर त्याने अळगत हात ठेवला. गौरी, कदाचित मी तुझ्यासोबत असतो तर हे सगळं घडलंच नसतं. मी जेव्हा प्रेमाची कबुली दिली तेव्हा तुझ्याशी लग्न करायला हवं होतं. इतक्या नरक यातना तू भोगल्या आहेस त्या मी कधीच बदलू शकत नाही. यापुढे तुझ्या आयुष्यात तुला कोणतीच यातना भोगावी लागणार नाही असे वचन तुला देऊ शकतो. शिव भावूक होत बोलत होता. नाही विसरता येणार हे समद आयुष्य बदलवून टाकणार आहे. ह्याने माझ्या जीवनाला एक वेगळं वळण दिलं आहे. कदाचित त्या वळणावरून मागे वळता येणार नाही, गौरी बोलली. तिच्या शब्दांबरोबर तिच्या डोळ्यातील आसवांचा ओहळ भरत होता. परंतु आताच त्याला निर्णय बदलायला भाग पाडत होते. त्याने आपल्या खिशातून एक कागद बाहेर काढला. तो उघडला. त्यात लिमलेटच्या गोळ्या होत्या. समोर टेबलवर असलेल्या गोळ्यांचे पाकीट त्याने हातात घेतले. गौरी, एकदा माझ्याकडे बघ. गौरी, ही औषधांची गोळी कडू असते म्हणून तू काय करते तर गोळी पटकन पाण्याच्या घोटासोबत गिळून गटकन टाकते. ही लिमलेटची गोळी गोड लागते म्हणून तू चावून चावून म्हणजेच चगळून खातेस. तसंच आयुष्यातील दुःख गटकन गिळून टाकायचे. आयुष्यातील आनंद मात्र ह्या लिमलेटच्या गोळीप्रमाणे चगळून चगळून अनुभवायचा असतो. दुःखाचा गर्द काळोख पसरला असला तरी आपण सुखाचे शीतल चांदणे पांघरलेले असताना रडत बसत नाही तर त्या चांदण्यांचा अनुभव घेतो. काळोखाला कवटाळत बसायचं की चांदण्यांचा अनुभव घ्यायचा हे आपणच ठरवायचं असतं. एक गोष्ट लक्षात ठेव, कोण काय म्हणते, काय करते, कसा त्रास देते, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिले ना तर आयुष्यभर आपण दुःखाच्या दळदळीतून रुतून राहू. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं बरं.
तुझ्यासोबत मी मात्र कायम असेन, माझ्या अखेरच्या श्वासांच्या क्षणापर्यंत. शिव बोलत होता. गौरीला त्याचं म्हणणं पटलं होतं, परंतु तरीही आपल्या बाबतीत जे घडलं ते विसरणं तिला कदापि शक्य नव्हतं. तरीही ती एकटक शिवकडे पाहत होती. त्याच्या मनाचा मोठेपणा तिला दिसून येत होता. आपण आपलंच खरं केलं तर त्याचं मन दुखावणार होतं. तिला त्याचं मन दुखवायचं नव्हतं, तरीही मन पेचात होतं. मेजर साहेब, तुम्ही म्हणताय ते मला पटतंय, मी तयारही होईन, पण तुमचे आई बाबा सगळे संमती देतील? ते नक्कीच विरोध करणार. त्यांशी तुम्ही म्हणावले आहे का? माह्यामुळे तुम्हा लोकांमधील दरी पाडायला नको. मी नाही सहन करू शकत. आता सगळी सहनशक्ती संपली आहे. गौरी भावूक होत बोलू लागली होती, परंतु तरीही तिच्या मनातील घालमेल त्याला दिसत होती. शेवटी जिथं मनं जोडलेली असतात तिथे अबोल भावनाच बोलतात. जे शब्दाने बोलता येत नाही ते मुक्या भावनाच बोलून मोकळ्या होतात. गौरी, ती सगळी जबाबदारी फक्त आणि फक्त माझी असेल, शिवने शब्द दिला. परंतु आपल्या आईसाहेबांचा स्वभाव पाहता त्याला आता थोडी काळजी वाटत होती. कारण आईसाहेब आणि काकासाहेब मान्य कधीच करणारे नव्हते. कारण त्यांच्या विचारांवर असणारा जातीचा पगडा, जो काही झालं तरी दूर करणं कठीण होतं, परंतु अशक्य अजिबात नव्हतं. आपल्या प्रेमासाठी त्याला आता लढावं लागणार होतं, परंतु त्याने चेहऱ्यावरचे हावभाव बदलले नाहीत. कारण जर गौरीला पुन्हा सगळ्याशी पुसटशी जरी कल्पना आली तरीही तिचा निर्णय बदलला असता. मग मात्र तिचा निर्णय बदलणं त्याला जमलं नसतं, कारण ती निर्णयाची पक्की होती. पुढे काहीही झालं तरी आतापासून हतबल होणे योग्य नव्हते. थोडा वेळ शांततेत गेला. दोघेही फक्त एकमेकांना पाहत होते. प्रेम आताही होते दोघांच्या मनात, फक्त गौरीच्या मनावर झालेल्या आघातामुळे ते ती दडवून ठेवत होती. तर शिव मनातले प्रेम आपल्या कृतीतून, विचारांतून दाखवून देत होता. मेजर साहेब, खूप सुमार झाला आहे ना, तुम्ही आराम करा. चेहरा बघा कसा सुकला आहे तो. स्वतःची काळजीही घ्या. फक्त माह्याच काळजीत बुडून स्वतःला विसरू नका. गौरी त्याचा सुकलेला, थकलेला चेहरा पाहून म्हणाली. ह्या दिवसात त्याची खूपच धावपळ झाली होती. शिव तिच्याकडे झुकला आणि त्याने आपली ओठ तिच्या कपाळावर टेकवली. त्याचा स्पर्श होताच वेदनाने भरलेल्या तिच्या शरीरावर हलकाच शहारा आला. ओठांवर मधाल हास्य पसरले. शिव लगेच बाहेर आला. आता मात्र त्याला आबांशी बोलणे गरजेचे होते. त्याने आपला फोन काढला. हात थोडे थरथरत होते, तरीही त्याने आबांचा नंबर डायल केला. समोरून कॉल उचलला गेला. आबा, मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचे सांगायचे आहे, शिव म्हणाला. शिव, अरे कुठे आहेस? तुझ्या आईने इथे मला भांडावून सोडले आहे. तिच्या प्रश्नांची उत्तरे देताना मला नाकास नऊ आले आहेत. तरीही कशी तरी बाजू सांभाळून घेतली आहे. लवकर ये. तुला काय बोलायचे आहे? काही खूप घाबरण्यासारखे नाही आहे ना? आबा काळजीत म्हणाले. आबा, मी माझ्या आयुष्याचा एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. बस त्या निर्णयाला तुमची साथ असणे, तुमचा आशीर्वाद असणे मला हिंमत देण्यासारखं आहे. द्याल ना आबा साथ? असाल ना माझ्या निर्णयासोबत? शिव थोडा कोड्यात आणि भावूक बोलला. शिव, घाबरून टाकू नकोस. काय ते बोल. मी तुझ्यासोबत कायम असेन.
माझा आशीर्वाद तर सतत तुझ्यासोबत असतो. त्यात विचारण्यासारखं काय आहे? आबा बोलत होते, परंतु मनात काळजी भरली होती. आबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझं एका मुलीवर मनापासून प्रेम आहे. मला तिच्याशी आत्ता लग्न करायचे आहे. आणि त्यात तुमचा मला आशीर्वाद, साथ हवी आहे. शिव म्हणाला, बस एवढंच? अरे आपण मोठ्या थाटामाटात लग्न करू. शेवटी गावकऱ्यांचा मुलगा आहेस तू. त्याचबरोबर सीमेवर लढून आलेला एक शूरवीर. त्यात मला घाबरून विचारण्यासारखं काय आहे? आबा हसतच म्हणाले, आबा, विषय थोडा वेगळा आहे. जिच्याशी मी लग्न करणार आहे ती मुलगी जिला गावाने वेळोवेळी धुडकावले आहे. आबा, नक्षलवाद्यांच्या क्षेत्रात माझं प्राण वाचवणारी तीच आहे. जिच्यावर मी गावात आलो त्याच दिवशीही लोकांनी हात उचलले, दगड मारले. जिला सगळेजण ती खालच्या जातीतील आहे अजून काही समजतात ती. शिव बोलत होता, परंतु मनातल्या वेदनांनी, डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. आता मात्र आबा शांत झाले. काय बोलावे काहीच सुचत नव्हते. आपल्या मुलाचा निर्णय ऐकून त्यांना थोडं अचंबित व्हायला झाले होते. अशी मुलगी जिला सगळा गाव गलिच्छ नजरेने पाहत आहे, जिच्यावर फक्त आणि फक्त शिंतोडे उडवले जातात, ती सरळ सरळ पाटलांच्या घरची सून लक्ष्मी होणार? मन मानायला तयार नव्हतं. तरीही त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला, डोळे बंद केले, सगळ्या घटनांची जुलवाजुलव केली. मग त्यांना कळले, आपल्या मुलाचा आनंद, सुख त्या मुलीच्या दडला आहे. त्याचं हे जीवन केवळ तिच्यासाठीच आहे. तिला लोक हिणवतात, तिला रखेल, विधवा, महारोगी म्हणतात. म्हणून तिला जगायचा अधिकार नाही असं आपण नाही म्हणू शकत ना. तिला जगण्याचा, आनंद घेण्याचा हक्क आहे. ती असेल ही एका खालच्या जातीची, पण आहे माणूसच ना. आपल्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटायला हवा, कारण त्याचे आचार विचार सगळेच श्रेष्ठ होते. एक बाप म्हणून आता त्यांना आपल्या मुलाच्या बाजूने उभे राहणे आवश्यक होते. आबा, आबा बोला ना काहीतरी. का गप्प झालात? आबा, आबा. शिव थोड्या मोठ्या आवाजात बोलत होता. शिव काही नाही रे. थोडा गोंधळून गेलो होतो, परंतु आता गोंधळ संपला आहे मनातला. आता मन निर्मल झऱ्यावानी झाला आहे. घाबरू नकोस, मला तुझा अभिमान आहे, माझी परवानगी आहे, आबा म्हणाले. आबांचे बोल ऐकून मात्र शिवच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. थँक्यू. तुम्हाला ही कथा आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही प्रेस करा.